बेलापूरमधील एका सोसायटीच्या प्रकरणात निर्णय विरोधात केल्याने पक्षकाराने थेट बाजूने निर्णय लागलेल्या वकिलावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यावेळी वकिलांच्या शिष्टमंडळाने बेलापूर पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली। त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी आणि राज्य सरकारने असे होणारे हल्ले रोखावे यासाठी कायदा अंमलात आणावा अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे। यावेळी वकिलाच्या शिष्टमंडळाने सांगितले की आम्ही अशा हल्ल्याचा निषेध करत आहोत। कायद्याचे रक्षण आणि योग्य व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करत आहोत आणि आमच्यावरच असे हल्ले होणार असतील तर वकिलांनी कोणाच्या बाजूने लढायचे असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केलाय। सतीश रानवे, मी माझ्या कामानिमित्त सिडको जेटीआर येथे गेलो होतो 4 वाजताच्या सुमारास आणि मला तिथे गेल्यानंतर मला कळालं की आजची हिअरिंग कॅन्सल झालेली आहे, बोर्ड कॅन्सल झालेला आहे आणि मग तिथे मी माझी एक जुनी ऑर्डर पेंडिंग होती म्हणून त्या संदर्भात तिथे त्या सोसायटीची ऑर्डर झाली की नाही हे बघण्यासाठी मी तिथे जाऊन क्लर्कला जाऊन विचारलं। वाघमारे नावाचे क्लर्क आहेत, त्यांना विचारलं तर ते मला म्हटले की ऑर्डर झालेली आहे आणि ती ऑर्डर मी आउटवर्डला दिलेली आहे, डिस्पॅचमध्ये दिलेली आहे। तर खरंच दिली की नाही मी याची खात्रीजमा करण्यासाठी मी तिथे जाऊन रवी होते क्लर्क आउटवर्डला टपालामध्ये असतात ते, त्यांना जाऊन विचारलं तर ते म्हटले की ऑर्डर झालेली आहे आणि कोणतरी ते एक एजेड नावाचे एजेड माणूस आहे तो माझ्याकडून जबरदस्तीने त्या दोन्ही ऑर्डर घेऊन गेलेला आहे। तात्याबा महादेव शिंदे ह्या त्या व्यक्तीचं नाव आहे, ते घेऊन गेलेलं आहे आणि मग मी तिथे आतमध्ये रूमच्या आतमध्ये आलो, बघितलं तर ह्यांनी त्या दोन्ही ऑर्डर ओपन केल्या होत्या आणि ते वाचत होत्या। म्हणून मी आतमध्ये जाऊन वाघमारेंना सांगितलं की त्या माणसाकडे दोन्ही ऑर्डर कशा काय आहेत, ऑर्डर झाली तर। म्हणून वाघमारेने त्यांना ते भोसलेला सांगितलं आणि त्याला बोलून घेतलं आणि त्याच्याकडच्या ऑर्डर काढून घेतल्या। आता त्याच्याकडच्या ऑर्डर काढून घेतल्या त्याच्यामुळे त्याला राग आला आणि त्याने मला शिवीगाळ करत मला भिंतीवर आपटवलं आणि माझा गळा दाबून धरला त्याने आणि तिथेच माझा मित्र उभा होता, मित्र होता तो लगेच धावत आला आणि त्याने मला सोडवलं। कसं त्याने माझा 3 ते 4 मिनिट माझा गळा दाबून ठेवला होता।